नमस्कार, मी रुपेश भोयर आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आपण आलो ठाण्याला आणि तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो आहे ते। तर चाललो आहे आपण रत्नागिरीला। रत्नागिरीला रिझन जायचं असं आहे की गणपतीपुळेला आपण चाललो आहे दर्शनासाठी। सोबत आहे अक्षता आणि आमची आहे ना 1:10ची ट्रेन आहे। सो आम्ही इथे ना आता ठाण्यावर चार्ट कुठे वगैरे लावला आहे का, गर्दी बघा ना किती आहे। चार्ट तर कुठे लावला नाही, आजकाल सगळे मोबाईलवरतीच होतं सगळं। आणि आता वाजलेत 12:30, अजून अर्धा तास आहे। 1:10ची ट्रेन मे बी 10 मिनटं लेट होऊ शकते, कारण मोबाईलमध्ये आपल्याला 10 मिनटं डिले दिसते। सो 1:20पर्यंत येईल गाडी। तर आपण तोपर्यंत एक फेरफटका मारतोय, आल्यानंतर मग दाखवतो तुम्हाला। आपली गाडी LTT आहे, LTT लोकमान्य टिळक टर्मिनस ना। ही तुतारी एक्सप्रेस आहे आणि ते बघा जनरल डब्याला लाईन बघा, ही लाईन आहे। आमचा S4 डब्बा आहे, म्हणजे कोच आमचा S4 आहे, पण आम्हाला माहिती नाही नक्की कुठे येणार आहे। तुला काय वाटतं कुठे येईल आहे ना? आता दुसरी गाडी लागली ही काशीनगर लागले काय, खुशीनगर लागले। आणि इथे S4 लास्ट 2 गाड्यांना दाखवल्या। आता बीफ आहे, होपसो आम्हाला जास्त पुढे नको जायला, इकडेच यायला पाहिजे। आता ही तर बोलते कोकणचीच आहे, त्यामुळे तिला एक्सपिरियन्स असेलच। तर बघूया, आता मी तुम्हाला दाखवतो। इथेच येते की आपल्याला धावपळ करायला जायला लागतं। धावायचं कशाला, तू आता बोललीस ना इकडे येईल, बघू आता तुम्हाला दाखवतो हिचा काय एक्सपिरियन्स आहे। एवढे दिवस गावाला जाते, एवढी वर्ष झाली, बघूया। आता याच्यानंतर आपली शुअर आहे, याच्यानंतर आपली पक्का गाडी। मला धावपळ करायला जायला लागलं ना, S4 इकडे कोच आहे, आम्हाला वाटलं तिकडे येईल म्हणून। माती खाल्ली हिने, थोडी खाल्ली माती। चला तिकडे जाऊया, उभे राहूया आता 5-10 मिनटात। आता 1:10 झाली 5-10 मिनटं डिले झाली ट्रेन। आता येईल 1:15ला। फायनली आपली ट्रेन आली। तर मंडळींनो आपल्याला ही RAC 63 अलॉट झाले। ही एकच सीट आहे, आम्हाला कन्फर्म नाही झाली म्हणून आम्हाला एकच सीट अलॉट झाली। ते आम्ही दोघेजणं बसलो आहे आणि आपल्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे। बोला गणपती बाप्पा मोरया। तर आता दिसत नाही, तर आपण आता उद्याच भेटूया पण सकाळी। चला बाय, गुड नाईट। तर मंडळींना आपण रत्नागिरीला पोचलो आहे। सुप्रभात। हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, आपण इथून कसं गणपतीपुळेला जाणार, म्हणजे कमी बजेटमध्ये, ते पण तुम्हाला सांगतो। चला। आणि रत्नागिरी ना तर नवीन स्टेशन झालं आहे, एकदम भारी गेलं आहे, एअरपोर्ट सारखं। तर मंडळींनो इथं रेस्टला पण जागा केली आहे यांनी, इथे तुम्ही थांबू शकता। आणि हा काहीसा एंट्रन्स आहे। चला आता आपल्याला राईट साईडला जायचं आहे। बाहेरून व्ह्यू बघाल तर बघा असं आहे, सेम आहे, एअरपोर्टच आहे यार। वेलकम मँगो सिटी। आणि जेव्हा स्टेशनपासून तुम्ही बाहेर निघाल ना तर राईट साईडला आहे, आणि मग इथून असं सरळ जायचं आहे आपल्याला। तिथे आपल्याला ऑटो भेटणार बस स्टँडसाठी। मग आपण एकदा बस स्टँडला गेल्यानंतर मग तिकडून आपल्याला गणपतीपुळेसाठी बस मिळतील, ते तुम्हाला मी पुढे सांगतोच तसं काय ते। मंडळींनो इथं हा मेन हायवे, इथून आपल्याला 2 ऑप्शन आहेत। एक तर तुम्ही रिक्षाने पण जाऊ शकता आणि बसने पण जाऊ शकता। तर रिक्षाचं काहीतरी पर पर्सन 30 रुपीज आहे पर पर्सन, आणि बसचं आय थिंक 20 रुपये, ते तुम्हाला सांगतो। आता आपण बघूया बसने जाऊया की रिक्षाने। बस आली लवकर तर बसनेच जाऊया।
अदरवाईज रिक्षाने. ती साईड वरती जाणारी आहे लांजा मार्गे, आणि इकडे जे आम्ही थांबलो आहे ती रत्नागिरी बस स्टँडला जाते. त्याची तर वाट बघतोय, अजून आली नाही. हे भाई आले एक. आपण उतरलो. काय अवतार झालं रे ना. रात्रभर झोप नाही. तर उतरलो आम्ही इथे गणपतीपुळ्याला, आणि इथून हार्डली 2 मिनिटावरतीच आपलं होमस्टे वर्ध विनायक. तिकडे जाऊया आणि मग बाकीचे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो फ्रेश वगैरे होऊन. इथे आपण आलो आहे तो वर्ध विनायकला. आणि मंदिर इथून हार्डली 2 मिनिटावरतीच आहे. हे आपलं होमस्टे आहे. आपण पोहोचलो आहे, पण आता ना ॲक्च्युली 10चं चेक इन आहे. आता वाजले 8:30. अजून 1.5 तास आपल्याला थांबायला लागेल. ते बोलले लवकर जर रूम खाली झाली तर देऊ आम्ही, पण तोपर्यंत वेट करायला लागेल. आणि क्लायमेट बघा ना एकदम भारी. सकाळचं एकदम शांत वातावरण आहे. हालत बेकार झाली. रात्रभर झोप नाही, कारण ना ते सीटवरती झोपत लागली नाही. इकडे जर तुम्हाला म्हणजे असे की लो बजेटमध्ये यायचं असेल तर स्टार्टिंगला आता आपण तर पोचलो आहे, आणि ट्रेनची काहीतरी तिकीट 265 होती. आणि तिकडून मग आम्ही मेन रोडला आलो, आणि तिथून ऑटोचं काहीतरी पर पर्सन 40 होती. पण आम्ही तो वे नाही केला. आम्ही बसने गेलो. बसने हार्डली काहीतरी 25 रुपये झाले आमच्या दोघांचे. अक्षताचे आम्हाला ते लेडीजचे काहीतरी हाफ तिकीटच घेतात, आणि जेंट्सचे फुल घेतात. ते पण काहीतरी 16 रुपयात झालं. आणि दुसरं नंतर मग आम्ही बस स्टँडवरून बसने आलो डायरेक्ट गणपतीपुळे. ती आमचं किती एकाचे 51 होते, 51 रुपीज. सो असं मिळून नाही बोलायला गेलं तर 300-350मध्ये आम्ही गणपतीपुळेला पोचलो. सो आता आपण अजून रूम नाही भेटली. आता रूम भेटल्यानंतर फ्रेश होऊया आणि मग बाकीचं पोचलो. आणि मला रूम पण दाखवतो रूम कशी आहे ते, आणि मग आपण जाऊया दर्शनाला.